माळेगाव कारखान्यातील डिस्टिलरी विभागाचे ऑफिस सील, नेमके कारण काय? डिस्टिलरीतील कथित गैरव्यवहाराचा आकडा लाखात की कोटीत? सभासदांसमोर पारदर्शक खुलासा करण्याची मागणी. माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील डिस्टिलरी विभागातील कार्यालय सील करण्यात आल्याची चर्चा सध्या सभासदांमध्ये सुरू असून, हे कार्यालय नेमके कोणत्या कारणामुळे सील करण्यात आले याबाबत कारखाना प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. डिस्टिलरी विभागात आर्थिक अथवा प्रशासकीय स्वरूपाचा काही गैरव्यवहार झाला आहे का? झाला असल्यास त्याची व्याप्ती नेमकी किती आहे, याबाबत सभासदांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. हा कथित घोटाळा लाखो रुपयांचा आहे की कोट्यवधी रुपयांचा? तसेच या प्रकरणात नेमके कोण जबाबदार आहेत याची चौकशी करून सत्य सभासदांसमोर आणण्याची मागणी होत आहे. माळेगाव कारखाना हा सभासदांच्या मालकीचा सहकारी संस्थेचा कारखाना असल्याने अशा कोणत्याही गंभीर आरोपांबाबत पारदर्शकता आवश्यक आहे. त्यामुळे डिस्टिलरी कार्यालय सील करण्यामागील कारण, संबंधित कागदपत्रांची तपासणी, झालेल्या कथित आर्थिक नुकसानीचा तपशील आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी करण्यात आलेली कारवाई याबाबत संचालक मंडळाने सभासदांसमोर स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, उपलब्ध सार्वजनिक वृत्तस्रोतांमध्ये डिस्टिलरी कार्यालय सील केल्याच्या या विशिष्ट प्रकरणाची स्वतंत्र अधिकृत पुष्टी आढळलेली नाही. त्यामुळे प्रकरणाची अधिकृत माहिती समोर येईपर्यंत गैरव्यवहार किंवा संबंधित व्यक्तींचा सहभाग हा आरोप संशयाच्या स्वरूपातच मांडणे आवश्यक आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.